पुण्याला मुलींनी जावे का नाही रे दादा, सांग ना. ऑफ कॅम्पस जॉब भेटतात का? की कोणत्या ब्रांचला 2-3 वर्षानंतर स्कोप राहील, म्हणजे त्या ब्रांचला आम्ही ऍडमिशन घेऊन टाकू, 2-4 वर्षानंतर स्कोप राहील, आम्हाला प्लेसमेंट भेटून जाईल. की इंजिनिअरिंग करून पण काही जण वेगळ्या क्षेत्रात जातात, असं का होतं? तू याला काय म्हणतोस भाई? कॉलेज स्कॉलरशिप. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण असा एक Q&A घेणार आपण. त्याचे आतापर्यंत युट्यूबला पण नाही झालेलं आणि इन्स्टाला पण नाही झालेलं, आणि तुम्ही मला सगळेच अनस्क्रिप्टेड प्रतो नावाने ओळखताच आहे. सो त्याच्यावर आपण 40K निमित्त Q&A घेतला होता. त्याच्यामध्ये भरपूर मुलांनी आपल्याला क्वेश्चन विचारले होते. त्याच्यामध्ये क्वेश्चन काही एज्युकेशन रिलेटेड होते, काही माझ्या पर्सनल लाईफ रिलेटेड होते. सो त्या सगळ्यांचा आन्सर्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामध्ये बरेच क्वेश्चन असे होते की त्या क्वेश्चन मध्ये प्रॉपर काउन्सिलिंगची गरज आहे. सो त्याच्यासाठी आपण स्पेशल काउन्सिलर पण आणलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रदीप गायके आलेला आहे आज, ज्याला की 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये. भरपूर मुलांना त्यांनी ऍक्च्युअली काउन्सिलिंग, पेड काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे, पण त्याला पण आपण आज फ्री मध्ये आणलेलं आहे तुमच्यासाठी. तो तुम्हाला नक्कीच काउन्सिलिंग रिलेटेड तेवढे डाऊट तुमचे क्वेश्चन्स मध्ये होते ते सगळे सॉल्व्ह करण्याचा तो प्रयत्न करणार आहे. आणि आपण बाकीचे जे रिलेटेबल तुमचे रोजचे डाऊट असतात कॉलेज रिलेटेड वगैरे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो अजिबात टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट Q&A ला सुरुवात करू. तर सुरुवात करूया आपण Q&Aच्या पहिल्या क्वेश्चन्स पासून. तर पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलाय की कॉलेज नंतर प्लेसमेंट भेटलच का? सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण भाई ऍडमिशन वगैरे सगळ्या प्रोसेस चालू राहतात. आपण सगळं जे करतो ते प्लेसमेंटसाठी करतो. तर कॉलेजच्या प्लेसमेंटचं कसं राहतं माहिती आहे का? एखाद्या ब्रांचला स्कोप आला, समजा एखाद्या सिव्हिल ब्रांचला स्कोप आहे, ENTC ला स्कोप आहे, तर ज्या ब्रांचला स्कोप आला ना त्याच्यामध्ये 70 to 80% चान्सेस राहते की तुम्हाला प्लेसमेंट भेटू शकते. परंतु ज्या ब्रांचचा स्कोप गेलेला आहे ना त्याच्यामध्ये 20 to 30% मुलांना प्लेसमेंट भेटू शकतात. आता हे टोटली डिपेंड आहे की तुम्ही तुमच्या स्किलवर किती काम करतात ते. समजा आता कॉम्प्युटर किंवा AI ब्रांचचा स्कोप गेलेला आता सध्या, तरी पण त्या ब्रांचमध्ये ज्या मुलांनी प्रोजेक्ट डेव्हलप केलेले, त्यांनी स्वतःच्या स्किलवर काम केलेले, त्यांना आता पण प्लेसमेंट भेटणारच आहे. सो असं असतं. त्याच्यामुळे कॉलेजचे जे 4 वर्ष तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर असतात तुमचे, त्याच्यामध्ये पूर्णपणे तुमच्या स्किलवर काम केलं पाहिजे तुम्ही. सो हे झालं तुमच्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. सो डायरेक्ट 4th राऊंड मध्ये एनरोल करता येईल का? म्हणजे कॅप राऊंडच्या डायरेक्ट 4th राऊंड मध्ये मुलांना डायरेक्ट एनरोल करता येतं का, असा क्वेश्चन आपल्याला आलेला आहे. सो त्याचं उत्तर आपल्याला काउन्सिलर भाऊ देणार आहे. काय सांगशील? तर आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केलेली असली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर कंप्लीट केलेलं असेल तर आपण डायरेक्ट 4th राऊंड मध्ये पण एनरोल करू शकतो. पण यावर्षी 4th राऊंड CET सेलने मॅनेजमेंट कोटा म्हणून घोषित केलेला आहे. म्हणजे ते मॅनेजमेंटचे ऍडमिशन 4th राऊंड मध्ये कंप्लीट केले जाणार आहेत. तर तुम्हाला कॅटेगरीतून फायदा होईल का नाही हे आज डिक्लेअर नाहीये. त्यासाठी आपण 4th राऊंड मध्ये न ट्राय करता दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला सुद्धा ट्राय करा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे भाई, ई-स्कॉनिटी मधील ईमेल आला की स्टॅम्प येतो का? म्हणजे ई-स्कॉनिटी केल्यानंतर ऑनलाईन ई-स्कॉनिटी करता येते आपल्याला. डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी ऑनलाईन जे करतात त्याला ई-स्कॉनिटी म्हणतात. तर त्याच्यामध्ये ई-स्कॉनिटी केल्यानंतर त्याच्यावर स्टॅम्प येतो का? तर काय सांगतो? स्क्रुटिनी केल्यानंतर आपल्याला एक्नॉलेजमेंट लेटर भेटतं, किंवा आपण डायरेक्ट FC सेंटरला जाऊन ऑफलाईन जरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तरी आपल्याला एक स्टाम्प देतात एक एक्नॉलेजमेंट लेटर वरती. ते लेटर आपल्याला ऍडमिशनच्या वेळेस सबमिट करावं लागतं. तर तो ऑनलाईन पद्धतीने जरी केला तरी तुम्हाला एक्नॉलेजमेंट लेटर भेटणार आहे. एक्नॉलेजमेंट लेटर म्हणजे त्याच्यावर स्टॅम्प राहणार ऑनलाईन जरी केलं तुम्ही तरी पण. येस. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे भावा, TWS स्कीम DSY स्टुडंट्सला ऍप्लिकेबल राहते का? हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण TWS मध्ये भरपूर जण ऍडमिशन करण्यास ट्राय करतात डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा. सो तो क्वेश्चन बद्दल, त्याच्याबद्दल काय सांगशील? TFWS म्हणजे काय? आता समजा एका कॉलेजचा कट ऑफ लागला 56 प्लस 56 टॉपर 3 विद्यार्थ्यांना TFWS मधून ऍडमिशन मिळतात. पण विषय कसा होतो, फर्स्ट इयरला ऍडमिशन बऱ्यापैकी फील होतात, तर डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन मध्ये TFWS सीट वॅकंट राहत नाही. तरी थोड्याफार कॉलेजमध्ये जर सीट वॅकंट असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल TFWS चा. सो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की इंजिनिअरिंग करून पण काही जण वेगळ्या क्षेत्रात जातात, असं का होतं? तू याला काय म्हणतोस? सो भाई, इंजिनिअरिंग केलेला मुलगा काही पण करू शकतो. त्याच्यामध्ये मल्टी टॅलेंटेड होतात इंजिनिअरिंग करणारे मुलं. त्याच्यामध्ये भरपूर जण बिझनेस पण करतात, भरपूर जण ऑनलाईन कंटेंट क्रिएशन पण करतात, आणि त्यात वावगं काहीच नाही. भरपूर जण बिझनेस जे करतात ना ते चांगले रन करतात, कारण इंजिनिअरिंग मध्ये पोरांचा माइंडसेट ना चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले असतात. फक्त जॉब करणं म्हणूनच आपण एज्युकेशन घेणं हे चुकीची एक गोष्ट आहे माझ्या मते.
कारण फक्त जॉबसाठीच आपण एज्युकेशन घेतलं ना तर आपण कुठेतरी एम्प्लॉय म्हणूनच काम करू. परंतु आपल्याला जर समजा दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, जसं की कंटेंट क्रिएशन मध्ये इंटरेस्ट असेल, त्याच्यानंतर एखादा बिझनेस डेव्हलप करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना त्याला फर्स्ट इयरला आल्यापासून तुम्ही जर साईड हसल म्हणून त्याच्यावर काम जर केलं ना तर ते तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरू शकतं. आता जसं की मला कंटेंट क्रिएशन मध्ये इंटरेस्ट आहे, मी माझं काम करता करता कंटेंट क्रिएशन पण करतोय, ज्याने लोकांना पण फायदा होतोय, माझी पण ग्रोथ होतीये. सो असं एक एक्झाम्पल तुमच्यासाठी पण असू शकतं की तुम्ही नक्कीच इंजिनिअरिंग केल्यानंतर पण दुसऱ्या फील्डमध्ये जाऊ शकता. सो एवढंच सांगेल मी. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे भाई, कॉलेज स्कॉलरशिप. आता जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतात ना तेव्हा तुम्ही कॅप राऊंड मधून ऍडमिशन घेतात तेव्हा तुमची जी कास्ट आहे, ओपन कॅटेगरी जर सोडली ना सगळ्याला महाडीबीटीचा फॉर्म भरावा लागतो, ज्याने की बऱ्यापैकी स्कॉलरशिप म्हणजे कॅटेगरी वाईज असतं येते. समजा एनटीसी असेल, एनटीडी असेल तर त्यांना जास्त पर्सेंट स्कॉलरशिप भेटते, ओबीसी साठी कमी पर्सेंट स्कॉलरशिप भेटते. तर स्कॉलरशिपचा फॉर्म प्रत्येकाला भरणे. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी जे हॉस्टेलला मुलं राहतात त्यांना पण पंजाबराव सारखे स्कॉलरशिप असतात. त्याच्यानंतर प्रायव्हेट स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात भरपूर मुलं. सो अशा भरपूर स्कॉलरशिप वगैरे असतात ते मी तुम्हाला नेक्स्ट फील्डमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा सांगत राहील. त्याच्यासाठी तुम्ही आपले अनस्क्रिप्टेड प्रतो हे पेज इन्स्टाला त्याच्यावर नक्कीच फॉलो करून ठेवू शकतात. त्याच्यावर नेक्स्ट अपडेट भेटत जातील आपल्याला. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मुलांना रेग्युलर पडणार डाऊट आहे त्याच्यामध्ये, ब्रांच और कॉलेज दोघात कशाला प्रायोरिटी द्यायची. आता बघा तू काय सांगशील याच्याबद्दल, ब्रांच आणि कॉलेज दोघांमध्ये प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे. आपण एज्युकेशन करतो ते एक प्लेसमेंट व्हावं म्हणून करतो. आपल्याला आता माहिती आहे आता लो लेवलचं कॉलेज आहे त्यामध्ये प्लेसमेंट कमी होतात, तर आपण लो लेवलच्या कॉलेजमध्ये सीएस घेऊन पण म्हणावा असा फायदा होत नाही. बरोबर. जर टॉपच्या कॉलेजमध्ये आपण ईएनटीसी किंवा कोर ब्रांच घेतलाय तरी आपली प्लेसमेंट होऊ शकते जर आपण स्किल डेव्हलप केलं तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कॉलेज ब्रांच न डिसाईड करता कॉलेज डिसाईड केलं पाहिजे, कारण कॉलेज टॉपचं भेटल्यानंतर आपल्याला प्लेसमेंटची गॅरंटी तरी कमीत कमी येते. तर माझ्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आता प्रत्येकाचा जर इंटरेस्ट फिक्स असला ना, भाई मला सीएस मध्येच इंटरेस्ट आहे, मला एएनटीसी मध्येच इंटरेस्ट आहे, तर तुम्ही त्या नक्कीच त्या ब्रांच मध्ये गेल्यानंतर सेल्फ स्किल पण डेव्हलप करू शकता, सगळं करू शकतात. जर तुम्हाला इंटरेस्ट फिक्स माहिती आहे तर तुम्ही ब्रांच निवडू शकतात. पण तुम्हाला जर इंटरेस्ट माहिती नाही तर चांगलं कॉलेज निवडण्यावर प्रेफरन्स द्या. कारण कसं आहे माहिती आहे का, चांगलं कॉलेज जर निवडलं तुम्ही तर त्या कॉलेजला पण त्यांची जे नाव टिकवण्यासाठी प्लेसमेंट आणावं लागतात आणि चांगल्या कॉलेजला जास्तीत जास्त प्लेसमेंट देणं कॉलेज स्वतः भर देतं. भरपूर कॉलेज आहे त्यांचे स्वतःचे प्लेसमेंटचे पोर्टल आहे, म्हणजे ज्यांचे चांगले नाव आहे ना हे सगळ्या गोष्टींवर ते जास्तीत जास्त फोकस करतात. कारण त्यांना पण नेक्स्ट इयरला जास्त ऍडमिशन झाले पाहिजेत, चांगले चांगले मुलं त्यांच्याकडे आले पाहिजेत, त्याच्यासाठी चांगले कॉलेजेस प्लेसमेंटवर भर देतात. त्याच्यामुळे मी म्हणन ज्यांची आवड इंटरेस्ट फिक्स नाही त्यांनी नक्की चांगल्या कॉलेजवर फोकस करा. ब्रांच कोणती पण निवडण्यापेक्षा चांगलं कॉलेज निवडलेलं कधी पण बेटर आहे. बाकी आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. जर एक क्वेश्चन आपल्याला हर्षदने विचारलाय, जर कॅप 1 लिस्ट टाकली आणि त्यात आपल्याला कॉलेज नाही भेटलं तर कॅप 2 ला पण सेम कॉलेज लिस्ट टाकू शकतो का ऍज अ कॅप 1? म्हणजे कॅप 1 ला जी लिस्ट टाकली तीच कॅप 2 ला पण टाकू शकतो का जर कॉलेज नाही भेटलं तर, आज त्यांनी विचारले. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? आपण आता कॅप राऊंड 1 चा फॉर्म फिल केला, त्यामध्ये आपल्याला कॉलेज भेटलं नाही तर सेकंड कॅप राऊंडला आपण त्यामध्ये कॉलेज ऍड करायला पाहिजेत, कारण आपण ती लिस्ट तर टाकू शकतो पण आपल्याला कॉलेज भेटलेलं नसतं. त्यामुळे आपण कॉलेज भेटावं म्हणून आपण त्यात अजून कॉलेज ऍड करायला पाहिजेत आणि त्यानंतर कॅप 2 चा फॉर्म सबमिट करायला पाहिजे असं माझ्या मते. हो नक्कीच. आता कारण पहिली जी लिस्ट टाकली तिच्यात भाई आपल्याला कुठलंच कॉलेज भेटलं नाही, मग तेवढीच लिस्ट टाकली आपल्याला दुसऱ्या राऊंडला पण एक तर कॉलेज भेटेल असं नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज ऍड करणंच आहे. सो पहिल्या राऊंडला समजा 50 कॉलेज टाकेला असला ना, दुसऱ्या राऊंडला फॉर्म फिल करताना 70-80 कॉलेज तरी इझिली टाका, जेणेकरून कुठं नंबर लागेल तुमचा आणि तुम्हाला डोनेशन साठी जास्त पैसे भरावे नाही लागणार. बाकी बघूया नेक्स्ट क्वेश्चन. विच हॅज लेस कट ऑफ बिटवीन एससीबीसी अँड ईडब्ल्यूएस? एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये कोणत्याला कमी कट ऑफ लागतो? ईडब्ल्यूएस आता सध्या तर महाराष्ट्रात बंद झाले 2 वर्षापासून, पण ज्यांच्याकडे ईडब्ल्यूएस आहे त्याने ईडब्ल्यूएस मधूनच ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायला पाहिजे, कारण ईडब्ल्यूएस चा कट ऑफ कमी लागतो एससीबीसी पेक्षा. मग ईडब्ल्यूएस चे सीट कमी येतात कारण आपल्याला सर्टिफिकेट काही ईडब्ल्यूएस भेटत नाही, त्यामुळे आपल्याकडे आता स्टुडंट कमी राहिले तर मग त्यांचा कट ऑफ कमी लागतो. एससीबीसीचं अजून पण चालू आहेत प्रकरण. मग एससीबीसी समजा ओपन मध्ये करण्यापेक्षा एससीबीसी केलेला फायद्यात राहतं, कारण त्यामध्ये पण थोडा ओपन पेक्षा कट ऑफ कमी लागतो. साधा विषय भाई, एससीबीसी ला कॉम्पिटिशन जास्त आहे, ईडब्ल्यूएस ला कॉम्पिटिशन कमी आहे, कारण 2-3 वर्ष झालं तेव्हा त्यांचे सर्टिफिकेट द्यायचं बंद झाले. सो तुमच्याकडे जर ईडब्ल्यूएस आहे तर नक्कीच तुम्ही ईडब्ल्यूएस प्रेफर करा.
जे तुमच्यासाठी बेस्टच राहील. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे मुलींसाठी पडणारा. आता भरपूर ठिकाणी असं वातावरण झालेलं आहे, त्यासाठी त्या दीदीनं क्वेश्चन आपल्याला विचारला असेल, पुण्याला मुलींनी जावे का नाही रे दादा सांग ना. म्हणजे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय पुण्याला, तर घेऊ का नको. कारण वातावरणच असं झालंय, पुण्याला बदनाम केलंय लोकांनी. भाई असं सांगितलं की इथं जास्त रिलेशनशिप कल्चर आलंय, नेक्स्ट लेवलचे जे बाहेरच्या देशामधले जी संस्कृती होती, समजा असं नाईट आउट वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या पुण्यामध्ये. त्याच्यामुळे भरपूर मुलं मुली रिलेशनशिपच्या नादी लागलेले, आणि हे सगळं ना गावाकडच्या लोकांना ऍक्च्युली माहित झालेलं आहे. त्याच्यामुळे लोक घाबरतात, आणि जे इंस्टाग्राम रील टाकतात त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला बघायला भेटतात की काय मुलं सांगतात भाई ती मुलगी पुण्याला आहे का, देविषयी सोडून मग लगेच. सो अशा सगळ्या गोष्टीमुळे ना पुन्हा या गोष्टीसाठी बदनाम झालेले. पण ऍक्च्युअल रियालिटी सांगायचं असलं ना, पूर्णपणे मुलीवर डिपेंड असू शकते ती गोष्ट. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकतात माहिती आहे का, पुणे विद्येचं माहेर घर आहे. तुम्हाला किती काय झालं चांगल्या शिक्षणासाठी पुण्यात येणंच आहे, पण जेव्हा तुम्ही पुण्यात येणार ना त्यावेळेस तुम्ही हॉस्टेलला राहणं प्रेफर करा. त्याच्यानंतर तुमची संगत चांगली ठेवण्यावर जे बाकीचं गर्ल्स असतात, बॉयज असतात, त्यांची जी संगत असते ना, म्हणजे तुमची फ्रेंडशिप सर्कल जो असतो ना, तो खूप जास्त मॅटर करतो. त्याच्यामुळे पुण्यामध्ये या भाई विद्येचं माहेर घर आहे. नक्कीच तुम्हाला इथं क्लासेस लावायचे म्हणले तर क्लासेस अवेलेबल राहतात, प्लेसमेंट पण चांगले राहतात. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना पुण्यामध्ये असल्यानंतर कॉम्पिटिशन काय आहे बाहेर, मुलं कोणत्या कॉम्पिटिशन मध्ये जगताय, मुलं किती नेक्स्ट लेवल स्टडी करून राहिले, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुण्यामध्ये कळताय. त्याच्यामुळे पुण्यामध्ये कॉलेजला ऍडमिशन घेणं खूप चांगली गोष्ट, घेतलीच पाहिजे. पण पुण्यामध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त आपण याच्यापासून स्वतःला दूर कसं ठेवू याचा प्रयत्न नक्कीच करा. तुम्हाला पुण्यामध्ये कॉलेजेस करणं चांगलं राहील तुमच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आला आहे, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा स्कोप येईल का इंडियामध्ये. तो माझ्या मते तरी पर्सनली सांगायचं म्हटलं, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन नवीन ब्रांचेस आहे. तर नवीन ब्रांचेस असल्यामुळे त्या ब्रांचेसला कट ऑफ साहजिकच कमी लागणार आहे. भरपूर कमी मुलं तिकडे ऍडमिशन घेतात. मुलं कसं राहतं माहितीये का, सगळ्यात पहिल्यांदा CS प्रेफर करतील, नंतर ENTC प्रेफर करतील, नंतर खाली खाली मग मेकॅनिकल, सिव्हिल, आणि या सगळ्या ब्रांच झाल्यानंतर मुलं रोबोटिक्स प्रेफर करतात, ऑटोमेशन प्रेफर करतात. कारण त्यांना त्या गोष्टीचा अजून माहिती नाही की रोबोटिक्स मध्ये काय आहे, ऑटोमेशन मध्ये काय आहे. त्या गोष्टीची माहिती होईपर्यंत त्या ब्रांचला स्कोप पर्सेंटाईल कमी लागणार, पण त्यात स्कोप आहे. आता साहजिक गोष्ट आहे भाई, कॉम्पिटिशन कमी राहणार, त्याच्यानंतर फ्युचर मध्ये स्कोप येऊ शकतो. ज्या ब्रांचला ऍडमिशन कमी होणार तिला जास्तीत जास्त स्कोप येण्याचे चान्सेस फ्युचर मध्ये राहणार. आणि रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सारख्या ब्रांचला ना मुलांना कमी पर्सेंटाईल जरी असले ना तर चांगल्या कॉलेजेस भेटून जाणार. आता KK वागचा कट ऑफ बघितला मागच्या वर्षी, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा भरपूर कमी लागलेला आहे. रोबोटिक्स ब्रांच आहे तिथे, अमृतवाणी रोबोटिक्स ब्रांच सगळ्यात कमी कट ऑफ त्यासल्या ब्रांचला लागलेला आहे. मग साहजिक गोष्ट आहे की तिथं मुलांना ऍडमिशन भेटू शकतं. सो माझ्या मते स्कोप पण येऊ शकतो या गोष्टीला, कारण कॉम्पिटिशन कमी राहणार आहे आणि तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटेल. त्याच्यामुळे ज्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, नक्कीच प्रेफर करा त्या ब्रांचेस. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन भाई, ऑफ कॅम्पस जॉब भेटतात का. तर विषय काय माहिती आहे का, कॉलेजमध्ये 43% पोरांना जॉब भेटतात, त्याच्यानंतर 60% मुलांना ऑफ कॅम्पस जॉबसाठी अप्लाय करावं लागते. ऍक्च्युली CSIT रिअल स्थिती आहे आता सध्या ती, आणि बाकीच्या ब्रांचचं पण तसंच आहे. ऑफ कॅम्पस जॉब भेटतात, पण ते जॉब तुमच्या कॉलेजचे जे तुमचे पर्सेंटाईल आले, कॉलेजचे तुमचा जो CGPA आलाय त्याच्यावर जास्त मॅटर नाही राहत. कमीत कमी तुमचा CGPA 7.5चा आहे, 8चा आहे, चालून जाईल. पण तुम्हाला जास्तीत जास्त पाहिजे स्किल. कॉलेज प्लेसमेंटच्या वेळेस कसं होतं माहिती आहे का, जास्त तुमचा CGPA आहे ना तर तुम्हाला भरपूर जास्त कंपन्यांना प्लेसमेंटसाठी बसता येतं, तिथं CGPA मॅटर करतो. पण जेव्हा ऑफ कॅम्पस असतं ना तेव्हा CGPA जास्त मॅटर नाही करत, त्यावेळेस तुमचं मॅटर करतं स्किल, जे की तुम्ही 2-4 वर्ष राहतात ना कॉलेजमध्ये तेव्हा ते गेन केलेलं राहतं. सो त्याच्यामुळे ऑफ कॅम्पस जॉब भेटतात, पण त्याच्यासाठी पूर्णपणे तुमच्याकडे स्किल आहे ना ते जास्त मॅटर करतात. त्याच्यामुळे भाई 2-4 वर्षात तुम्ही आता ऍडमिशन घेणार, आपले Q&A बघतात म्हणलं नवीन फ्रेशर्स मुले सगळे, सो आता ऍडमिशन घेणारे म्हणलं 4 वर्ष तुमच्याकडे आहे ऍक्च्युली, तर त्याच्यावर तुम्ही नक्कीच तुमच्या स्किलवर काम करत राहा, जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंट भेटेल समजा ऑफ कॅम्पस जर ट्राय करायचं म्हटलं तरी. सो ती एक चांगली महत्वाची गोष्ट आहे, करत राहा, स्किलवर काम करत राहा, बाकी काय नाही. सो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय का ओमकार गायकवाडनी, की भाई लो फीज वाले कॉलेज कोणते कोणते, तर त्याबद्दल काय सांगतील. लो फीज भरपूर मुलं गावाकडचे असतात, ते जास्त फीज अफोर्ड नाही करू शकतील. सो अशा मुलांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे की लो फीज वाले कॉलेज कोणते असतात. तर कॉलेजचे 3 टाईप असतात, Tier 1, Tier 2, Tier 3. Tier 1 म्हणजे टॉपचे कॉलेज, त्यामध्ये जास्त तर प्रायव्हेट कॉलेज येतं, त्याची फीज हाय असते थोडी.
आणि टियर 2 आणि टियर 3 कॉलेज थोडे लो लेवलचे असतात, गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट दोन्ही पण असतात ते. तर त्यामध्ये मॅक्झिमम फीज 80 to 1.5 लाख पर इयर एवढी असते ओपन कॅटेगरीसाठी. तर तुम्ही कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला कॅटेगरीची फीज भरावं लागेल. पण तर टियर 2 आणि टियर 3 कॉलेजमध्ये फीज कमी राहते टियर 1 पेक्षा. साधारण सांगायचं म्हटलं ना, जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल असले तर तुमचं गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन होईल. सगळ्यात कमी फी गव्हर्नमेंट कॉलेजला असते. हो. ते जर नंबर लागला सगळ्यात म्हणजे 90च्या पुढच्या पर्सेंटाईल वाल्या मुलांसाठी ही गोष्ट, सो तिथे नंबर लागला तर तुम्हाला नक्कीच कमी फी असेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जे कॉलेज आहे ना टियर 3 मधले कॉलेज, त्यांना सगळ्यात कमी फी असते जर ऍज कम्पेअर टू बाकीचे कॉलेज बघितले. आणि सगळ्यात जास्त फीचा विचार केला आणि जे प्रायव्हेट कॉलेज ज्यांची स्वतःची ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी असते, जे बीटेकची डिग्री प्रोव्हाइड करतात थोडक्यात, त्यांची फीज जास्त असते. मी बघितलं आणि त्यानुसार 1,40,000 किंवा त्याच्या प्लस ती फी प्रायव्हेट कॉलेजेसची राहतात ना, जे ती डिग्री प्रोव्हाइड करतात. आता तिथं मुलांना कमी पर्सेंटाईल असले तरी ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस राहतात अशा ठिकाणी. सो अशा ठिकाणी फीज जास्त असते. बाकीचे नॉर्मल टियर 2 चे कॉलेज आहे, टियर 3 चे कॉलेज आहे, यांना ऍव्हरेज फी राहते साधारण 80,000च्या पुढं. सो नक्कीच तुम्ही त्याचा विचार करू शकता. असे भरपूर कॉलेजेस आहे गावच्या मुलांसाठी की तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. पण साधारण विचार केला आणि टियर 3 चे कॉलेज भेटतात तुम्हाला कमी फीज मध्ये. सो तेवढं एक नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आलाय, भाई काउन्सिलिंग घेतली पाहिजे का? सो काउन्सिलिंगचा काय रोल असतो, आता स्वतः काउन्सिलर आणलाय मी त्यासाठी. तर काउन्सिलिंग बद्दल काय सांगशील भाई? काउन्सिलिंग का घेतली पाहिजे तर, आणि काय गरज असते काउन्सिलिंगची? आता गावाकडच्या मुलांना पर्सेंटाईल चांगले पडतात, पण त्यांना कॉलेजेसची माहिती कमी असते किंवा ऍडमिशन प्रोसेस माहितच नसतं. ऑनलाईन फॉर्म फिलिंग आहे, त्यामध्ये काय अडथळा आला तर ते टायमाला कोणाला बोलणार? तर त्यासाठी ते आम्हाला बोलू शकतात डायरेक्ट. जर तुम्हाला कॉलेज चांगलं नाही भेटलं तर तुमची लाईफ मध्ये सक्सेस पर्सेंटेज कमी मिळू शकतात. तर साधा विषय काय माहितीये का काउन्सिलिंगचा, तर असे भरपूर मुलं आहेत त्यांना कमी पर्सेंटाईल पडून पण चांगले कॉलेजेस ते ग्रॅप करतात. येस. परंतु आपल्या गावाकडले जे मुलं आहे ना, त्यांना चांगले पर्सेंटाईल राहतात, पण त्या मुलांना ते कॉलेजेस कोणते चांगले ते माहित नाही राहत ऍक्च्युली. त्याच्यानंतर त्यांच्यापर्यंत ऍक्च्युअल प्लेसमेंट कोणत्या कॉलेजला किती आहे ते पोहोचत नाही. फेक गोष्टी पोहोचतात. म्हणजे एखाद्या कॉलेज आहे भाई इथं प्लेसमेंट जास्त आहे आणि मुलांना ऍक्च्युअल कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट लावताना प्रॉब्लेम येतो. तर असा विषय. आता कसं आहे माहिती का, रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली, रजिस्ट्रेशन प्रोसेस फायनल झाल्यानंतर तुमची रँकिंग येईल, कॅटेगरी वाईज रँकिंग येईल आणि त्याच्यानंतर तुमची ओव्हरऑल स्टेट वाईज रँकिंग येईल. सो त्या रँकिंग नुसार तुम्ही कॉलेज चॉईस केलं पाहिजेत. आता हे सगळं आपण पूर्णपणे म्हणजे आपल्या प्रत्येकाला तर सांगता येणार नाही, मला नाही पॉसिबल नाही प्रत्येकाला एका मुलाला सांगणं भाई तू कोणते कॉलेज चॉईस कर, कोणते कॉलेज तुला भेटतील. त्याच्यासाठी यूज पडते काउन्सिलिंग. समजा इंजिनिअरिंग मध्ये आपण 8-10 लाख रुपये स्पेंड करणार आहे नाही का, तर त्याच्यामुळे कॉलेज चांगलं भेटणं, त्याचं पण चांगली ब्रांच भेटणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये काउन्सिलिंग जर तुम्हाला खरंच याच्याबद्दल डिटेल माहित नसेल, कॉलेज कोणतं निवडायचंय काय, त्याच्यानंतर आपल्याला चांगलं कॉलेज कोणतं भेटू शकतं, तर त्यासाठी त्या मुलांनी काउन्सिलिंग घेतली पाहिजे. की भाई तुम्ही यांची काउन्सिलिंग नक्की घेऊ शकता. कारण कसं आहे माहिती आहे, गरीब मुलं आहे आणि त्यांचे काउन्सिलिंगचे चार्जेस 1,500 रुपये होते पहिल्यांदा. सो त्यांच्यासाठी आपण चार्जेस पण त्यांना खूप जास्त कमी करायला लावले ते तुमच्यासाठी. सो त्या मुलाला खरंच काउन्सिलिंगची गरज आहे, त्यांनी नक्की त्याला कनेक्ट करा. त्याच्यानंतर काउन्सिलिंगची त्यांची व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो मी तो खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो तुम्हाला. त्या ग्रुपला जॉईन व्हा. समजा तुम्हाला काउन्सिलिंग साठी पैसे पेड नाही गेले तर त्याच्यात तुम्हाला भरपूर माहिती मिळणार, माहिती तर भेटणारच आहे तिथं. ज्या मुलांना कॉलेजची पर्सनलाइज लिस्ट वगैरे पाहिजे ते काउन्सिलिंग साठी पेड पण करू शकतात. आणि बाकी त्याच्यासाठी फक्त ग्रुपला ते जॉईन करून ठेवा. तुमचा पण सपोर्ट मला असाच राहू द्या. सबस्क्राईब करा, त्याला सपोर्ट करतात, त्याचे कमेंट वगैरे करतात, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सो एका ताईने आपल्याला क्वेश्चन विचारलाय की डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेण्यासाठी नॉन क्रिमिनल 30 मार्च 2025 पर्यंत वैध असलं तर चालेल, 5% आहे आपल्याला सीईटीला, तर सीएस ब्रांच भेटेल का? दादा तुला सर्वात जास्त मोटिवेशन कोण करतं? कॉलेजमध्ये असताना हे लवकर समजलं असतं तर बरं झालं असतं. असा कोणता अनुभव की कोणत्या ब्रांचला 2-3 वर्षांनंतर स्कोप राहील, म्हणजे त्या ब्रांचला आम्ही ऍडमिशन घेऊन टाकतो, 2-4 वर्षांनंतर स्कोप राहील, आम्हाला प्लेसमेंट भेटून जाईल,